ठेकेदाराला रेल्वेने 10,61,412 क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे. तरी ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे. जवळजवळ 22 कोटी रुपये या सर्व भराव्याचे जे महसूल आहे, जे शासनाचं महसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे, परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही, ठेकेदार भरताना दिसत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे 22 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे. रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे. जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याचे पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे, परंतु ते करताना दिसत नाही आहेत. म्हणून हा महाराष्ट्राचा महसूल आहे, महाराष्ट्र शासनाचा, तो कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. खरं तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर साहेब यांच्या अखत्यारीखाली हा विषय आहे. तर त्यांनी ते याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती, अद्याप ते करताना दिसत नाही. ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, त्यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार.